नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, गर्ल्स ऑडिओ स्टोरी टेलिंग या कार्यक्रमात मी प्रेरणा आपलं मनापासून स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, आज आपण ऐकणार आहोत जिजामाता प्रशाला बेंबळी या ठिकाणी इयत्ता 7वी वर्गात शिकणाऱ्या प्रियंका महावीर पाटील हिच्या आवाजातील ही सुंदर गोष्ट. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव प्रियंका महावीर पाटील. मी आज तुम्हाला सुंदर गोष्ट ऐकवणार आहे. गोष्टीचे नाव आहे कावळा आणि साप. एका झाडावर एक कावळा आणि कावीन राहत होते. त्या झाडाखालील बिळात एक साप राहत होता. तो साप नेहमी कावळा आणि कावीन बाहेर गेल्यावर त्यांची अंडी खाऊन टाकत होता. या नेहमीच्या त्रासाला कंटाळून कावळीने एक शक्कल लढविली. ती म्हणाली की तुम्ही एखाद्या शक्तिमान माणसाची मौल्यवान वस्तू आणून त्या सापाच्या बिळाजवळ आणून टाका. तुमच्या मागे ते लोक येतील आणि सापाला मारून टाकतील. आणि झालेही तसेच. राजघराण्यातील स्त्रिया एका सरोवर काठी अंघोळ करत होत्या. त्यांनी आपले मौल्यवान दागिने काठावर काढून ठेवले होते. कावळ्याने त्यातील एक दागिना उचलला आणि आकाशात उडू लागला. त्याच्या मागे राजाचे सैनिक लागले. त्याने तो दागिना सापाच्या बिळाजवळ टाकला. सापाच्या बिळाजवळील दागिना उचलताना साप बाहेर आला. सैनिकांनी सापाला मारले आणि दागिना घेऊन निघून गेले. माझ्या गोष्टीचे तात्पर्य आहे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. काय मग मित्रमैत्रिणींनो, कशी होती माझी गोष्ट? सुंदर होती ना? धन्यवाद. तर मग आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा. तुम्हा सर्व मैत्रिणींसोबत मला गोष्टीच्या माध्यमातून तुमच्यासोबत एक नवीन नातं तयार केल्याबद्दल आरती नाईक चेंज मेकर यांची मी शतशः आभारी आहे. पुन्हा एक नवीन गोष्टीसह मी नक्कीच येईन. तोपर्यंत नमस्कार.